व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. सध्या सुप्रिया सुळे खूपच अस्वस्थ झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे सध्या खूपच रागात आहेत. मात्र मीडिया समोर आपला राग कसा उफाळून आलेला आहे ते त्यांना व्यवस्थित दाखवता देखील येत नाहीये, किंवा कदाचित त्यांना तो दाखवायची इच्छा नसेल. का तर उगीच लोकांना असं वाटू नये की बघा मी कशी देशभावनेने जगते किंवा सूड भावनेने जगते. मुद्दा असा आहे की सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलेलं आहे, ते सुनेत्रा पवार यांच्या बाबतीतलं आहे की सुनेत्रा पवार या आता पोटनिवडणुकीला उभ्या आहेत बारामती विधानसभा मतदारसंघात. अजितदादा पवारांच्या जागेवर प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत. पवारांनी तर म्हणजे शरद पवारांनी तर आधीच जाहीर केलेलं आहे की आम्ही नाही जाणार प्रचाराला, मी नाही जाणार प्रचाराला. त्यांनी उभं राहायचं राहू द्या, नाही उभं राहायचं राहू द्या, मी प्रचाराला जाणार नाही, हे पवार साहेबांनी आधीच सांगून टाकलंय. मात्र घडलं काय माहितीये का की सुनेत्रा पवार यांच्या काही कार्यकर्त्यांनी प्रचार सभा जिथे होत्या किंवा सुरू आहेत सध्या तिथे काही बॅनर्स लावले आणि त्या बॅनरवर पवार साहेबांचा सुद्धा फोटो टाकून ठेवला. ह्यावरून तिळपापड झाला ना सुप्रिया सुळेंचा. लगेच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना उत्तर द्यायला सुरुवात केली त्यांनी. बरं, पत्रकारांच्या प्रश्नांना देखील ह्या व्यवस्थित उत्तर देऊ शकत नव्हत्या. अडखळत बोलणं चालू होतं, थातूर मातूर उत्तर देणं चालू होतं. ती व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत मित्रांनो. मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. गेल्या वेळी जशी आपण ओल्या दुष्काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांची मदत केलेली आहे, विद्यार्थ्यांची मदत केलेली आहे, कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांचे हालाकीच्या परिस्थितीतील नातेवाईक यांची मदत केलेली आहे, तशीच आता या भीषण परिस्थितीत असलेल्या कोरड्या दुष्काळात सुद्धा करायची आहे, जेव्हा पाणी टंचाई शिगेला पोहोचली आहे. औषध उपचारांच्या धावपळीमध्ये नातेवाईक बिना चपलेचे रणरणत्या उन्हामध्ये भाचक्या पायांनी पळतायत. चपला तर घेऊन देऊ ना एक एक जोड, काय फरक पडतोय. एक एक पाण्याची बाटली आणि एक चप्पल जोड, आणि आठवड्यातून एकदा आपल्यातर्फे जेवण त्यांना. एवढंच करायचं ना फक्त, बस, अजून काय. आणि शेतकऱ्यांपर्यंत थोडंफार बाबा जिन्नस पोहोचवून देऊ. 5,000 शेतकरी आत्महत्या करतो, सरकार मेल्यानंतर 50,000 देते. अरे जगताना द्या ना 5,000. पण नाही, मेल्यावर मग मदत जाहीर करायची, पण ती भेटते का मदत? हे काय फक्त आजच्याच सरकारचं नाही, हे पूर्वापारपासून चालत आलेलं आहे. बेजार त्याच्यामुळे शेतकरी जास्त मराठवाड्यातला, सगळ्यात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. पण शेतकरी राजा घाबरू नको, आत्महत्येचा विचार मनात आणू नको. सहिष्णू लोक खूप आहेत, मदत करणारे खूप आहेत. आम्ही पोहोचतोय तुमच्यापर्यंत, धीर धरा. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये प्रभू श्री रामाच्या नावानं सुरू केलेल्या या सेवा संकल्पामध्ये आपणही आपलं योगदान निश्चित द्या. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान द्यावंसं वाटतंय ते निश्चित द्या. स्क्रीनशॉट काढा, त्याचा व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती देखील मिळवा. 1-1 रुपया अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरतो. हो, थोडी माणुसकी दाखवा लोकांना, एवढीच इच्छा आहे. शेवटी आपले कर्मच आपल्यासोबत येणार आहेत. आता बघा सुप्रिया सुळे यांचा कसा तिळपापड झालाय. काढले ते बॅनर, मला असं तुमच्या चॅनलनी दोन्ही बातम्या दाखवल्या, त्यामुळे तुम्हालाच माहिती. फॉर्म भरताना पण नाही, मला असं वाटतं नाही, ही काही कौटुंबिक कार्यक्रम नाहीये. हा एक राजकीय पक्षाचा विषय. आम्ही पाठिंबा दिला, पाठिंबा सगळ्यांनी, मग सगळ्यांचेच वापरा ना. मग उद्धवजींचा पण वापरा आणि सोनियाजी आणि राहुलजी आणि प्रियंकाजींचा पण वापरा. वापरायचे तर सगळ्यांचेच वापरा ना.
कारण का आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो, त्यांची युती आहे, महायुती का काय ती, मग महायुती आहे, मग वापरायचेच असतील तर बाळासाहेबांचा, उद्धवजींचा, सोनियाजींचा, राहुलजींचा, खडगेजींचा, सगळ्यांचेच वापरा ना. आता कधी कधी असा प्रश्न पडतो ना की सुप्रिया सुळे यांना देखील उद्धव ठाकरे यांची लागण झालेली आहे की काय. एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले, त्यांनी शिवसेना पक्ष घेतला, चिन्ह घेतलं आणि मग सभा घ्यायला सुरुवात करत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो घेतला. तेव्हा माझ्या बापाचा फोटो का लावतो रे? हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचा फोटो लावा आणि मग प्रचार करा ना. माझ्या बापाचा फोटो लावून मत का मागता? अशी रडारड उद्धव ठाकरे यांनी सुरू केली होती, तशीच रडारड सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. फक्त उद्धव ठाकरे आक्रस्ताळेपणे बोलत होते, या थोडस समतोल बोलत आहेत. कारण हा मानभावीपणा आहे शेवटी, कितीही झालं तरी. सुप्रिया सुळे यांचा तो स्वभावच आहे की मी किती चांगली, मी किती सुसंस्कृत, माझ्यावर कसे संस्कार चांगले झालेले आहेत हे दाखवून देण्याचा यांचा वेळोवेळी प्रयत्न असतो. पण मनामध्ये जे किलबिश आहे ते येणं केनं प्रकारेनं वाटेनं बाहेर पडतच ना हो. दादांच्या अंत्यविधी कार्यक्रमामध्ये देखील करवली असल्याप्रमाणे ह्या तिथे मिरवत होत्या. कशासाठी, काय गरज होती? आज ज्या अधिकाराने, हक्काने तुम्ही म्हणता की माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका, पवार साहेबांचा फोटो वापरू नका, मग तुम्ही तरी तिथे कशाला मरमर करत होत्या? मग एवढ्या कशाला मिरवत होत्या तिथे अंत्ययात्रेचे तिथे? पार्थनी जय यांनी बघून घेतलं असतं काय करायचंय ते. वहिनींच्या माहेरच्यांनी बघून घेतलं असतं काय करायचंय ते. कारण असंही तुमचे बाबा बोललेलेच आहेत ना, बाहेरून आलेले पवार आहेत म्हणून. म्हणजे सगळीकडून स्वतः कसे ग्रेट आहोत हे सिद्ध करण्याची यांची धडपड चालू असते नेहमीच. आणि आता हीच रडारड पुढे सुद्धा चालू होणार. मी 100% खात्रीने सांगतो तुम्हाला, हे सुनेत्रा वहिनींच्या प्रचारात देखील खोडा घालणार बॉस. आणि या निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनी कशा पडतात याकडे सुद्धा हे लोक लक्ष देणार आहेत. घर का भेदी लंका ढाय एक म्हण आहे आपल्याकडे, तशी काहीशी अवस्था हे करून ठेवणार आहेत. घरातलीच माणसं जेव्हा शत्रू बनतात ना, तेव्हा परिस्थिती अवघड होऊन जाते. पण यांना हे गावी ठावी नसावं की या सगळ्या गोष्टींची कल्पना सुनेत्रा वहिनींना पहिल्यापासूनच आहे. अजितदादा पवार आणि सुनेत्रा वहिनी यांच्यामध्ये काही बोलणं कधीच झालं नसेल असं समजण्याचं काहीच कारण नाहीये. यांच्यात बरेचदा बरंच काही बोलणं झालेलं असणार आहे, त्यातून बरंच काही बाहेरही आलं असणार आहे. बरंच काही ज्ञान सुनेत्रा वहिनींना देखील प्राप्त झालेलं असणार आहे. या सगळ्यांचा ग्रह असा झालेला आहे की वहिनींना राजकारणाचा काहीच अनुभव नाहीये, वहिनींना राजकारणातलं काय कळतं वगैरे वगैरे. अरे विलिनीकरणाच्या नावाखाली त्यांनी तुम्हाला पाट्यावर मारले, यातच कळतं ना की त्यांना राजकारण कळतंय ते. जय पवारनं तो बोलूनच दाखवलं ना एका सभेमध्ये, इतका तडकाफडकी का निर्णय घेण्यात आला उपमुख्यमंत्री पदाचा आणि अध्यक्षपदाचा. थोडं थांबलो असतो तर अख्खा पक्ष गिळंकृत करून टाकला असता काकांनी. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे तर टपूनच बसलेले होते. याशिवाय काकांना सुद्धा सुखासुखी जायचं होतं राज्यसभेवर, त्यासाठी मरमर चालू होती, धडपड चालू होती, पण ती डाळ शिजली नाही. त्याचा वचपा हे लोक या पोटनिवडणुकीमध्ये काढणार आहेत. त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी अगदी फुंकून फुंकून ताक प्यावं आता, कारण परिस्थितीच तशी आहे. ज्याप्रमाणे अजितदादा पवार यांना देखील कमी लेखण्यात आलं,
हिणवण्यात आलं, अनेकदा तोफेच्या तोंडी देण्यात आलेलं आहे, अनेक गोष्टींचं खापर त्यांच्यावर फोडण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनी यांना देखील आपल्या राजकीय षडयंत्रात अडकवण्यात शरद पवार साहेब काहीच कमी ठेवणार नाही. कारण तसंही त्या बाहेरून आलेल्या पवार आहेत ना. पण बाहेरून आलेल्या याच पवार आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. ही सल इतकी बोचतीये, इतकं टोचतंय की मी प्रचाराला जाणार नाही असं पवार म्हणतात आणि माझ्या बापाचा फोटो वापरू नका असं सुप्रिया सुळे म्हणतात. कमाल. घरातल्याच माणसांना हे सपोर्ट करू शकत नाहीत, अरे सामान्य कार्यकर्त्यांना काय करणार आहेत. दयनीय अवस्था ही. इतकी वर्ष राजकारण करून साध्य काय केलं तर हे असं. हरकत नाही, आम्हाला तर खात्री आहे, विश्वास आहे, सुनेत्रा वहिनी दणदणीत विजयी होणार आहेत. त्या दिवशी यांचे चेहरे बघण्यासारखे असणार आहे. बघूया काय होतंय. लवकरच निवडणूक होईल, निकालही लवकरच लागेल. तेव्हा निकालाच्या दिवशी ह्या सगळ्यांचे चेहरे बघण्यामध्ये जी मजा येईल ना ती कशातच नसणार आहे मित्रांनो. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे. गेल्या वेळी आपण ओल्या दुष्काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेतली. आता कोरड्या दुष्काळाच्या भीषण परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांच्या मदतीला धावून जायचं आहे. काम खूप मोठं आहे मित्रांनो, एकट्यानं हे शक्य नाहीये. माझ्याच्यानं जेवढं शक्य आहे तेवढं सगळं मी करतोय. अगदी पैसा लावून, वेळ लावून, सगळं करून. पण मी कमी पडतोय, मी मान्य करतो. म्हणूनच कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे मित्रांनो की आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण या सत्कर्मामध्ये सहभागी व्हाल आणि आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येईल ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य योगदान द्या. त्याचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. एक एक रुपया खूप महत्वाचा असतो. आपल्यासाठी काही पैसे हे खूप क्षुल्लक असतात, पण काही जणांसाठी हेच क्षुल्लक पैसे खूप मोठी मदत असतात. तेव्हा माणुसकी जिवंत आहे हे दाखवून देण्याची पुन्हा एकदा आपल्याकडे संधी आली, ही सोडू नका. प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि पुढाकार घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.